यांनी केले दिग्गजांचे सत्कार। कुंडल हे क्रांतिकारकांचे गाव म्हणून परिचित आहे। अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या कुंडल गावातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांकडून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला। पलूस येथील वत्सलधाम या सुसज्ज वास्तूच्या उद्घाटन समारंभात विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा सत्कार करण्यात आला। देवांग विणकर समाज कुंडल, चौंडेश्वरी मित्रमंडळ कुंडल, अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषद पुणे तालुका शाखा पलूस यांच्या वतीने समाजाच्या उन्नतीसाठी व समाज हितासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कर्नाटक हंपी येथील गायत्री पीठाचे मठाधिपती श्री 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 दयानंदपुरी महास्वामीजी, अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्यनेते अरुणराव वरोडे, सांगलीतील सिद्धी व्हिसलचे संचालक उद्योजक श्रीकांत तारळेकर, विश्वशांती देवांग फाउंडेशनचे अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक नारायण उंटवाले, सौ जयश्री उंटवाले, साने गुरुजी वाचनालयाचे कार्यवाह ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत रोकडे, सौ प्रतिभा रोकडे, सौ नंदाताई म्हेत्रे, उद्योजक विकास लाटे आदींची लक्षणीय उपस्थिती या समारंभावेळी होती। सत्कार मूर्ती समाजगुरु श्री श्री दयानंदपुरी स्वामीजी, कृष्णाकाठ उद्योग समूह व मानसिंग बँक दुदोंडीचे संस्थापक जे.के. बापू जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पलूस तालुक्याचे नेते महेंद्र आप्पा लाड, श्री चौंडेश्वरी समाज सेवा मंडळ पोलीसचे संस्थापक समाजभूषण शामराव डाकेसर, देवांग समाजाचे मार्गदर्शक नेते अरुण वरोडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी सागर ढवळे, श्री चौंडेश्वरी समाज सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर बुचडे, अजित भागवत, किरण ढवळे, सौ पूजा ढवळे, सौ सुनीता भागवत आदी पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील समाज बांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते। विष्णू रोकडे सर यांनी सत्काराच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी योगदान दिले। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।